नमस्कार, story.com या नव्या मुलाखतीत तुमचं स्वागत. मी विशाल. आज पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात आणि बटुळे बाबा यांना भेटायला येण्याचं कारण म्हणजे बीड जिल्ह्यात एक घटना घडली. सरपंचाच्या हत्येची. संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यांना न्याय मिळणं बाजूला राहिलं, पण त्यावरून सध्या जे राजकारण सुरू झालंय, एकमेकांवर जे आरोप सुरू झालेत, त्याने या घटनेने एक वेगळंच वळण घेतलंय. बीड जिल्ह्यात मराठा ओबीसी वादाचा संघर्ष काही नवीन नाहीये, यापूर्वी आपण पाहिलाय. पण हे राजकारण नेमकं सुरू का झालंय? ज्या व्यक्तींवर आरोप होत आहेत त्या आरोपांवर सामान्य लोकांचं म्हणणं काय आहे? गावखेड्यातले जुने लोक त्यावर कसं व्यक्त होत आहेत? या गोष्टींवरती मी बटुळे बाबांशी बोलणार आहे. यापूर्वी सुद्धा मी त्यांची एक मुलाखत निवडणुकीच्या काळात केली होती, ती खूप गाजली होती. त्यांचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील सोशल मीडियावरती सुद्धा. या घटनेवरती मी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे की या घटनेकडे सध्या जुनी लोक गावातली कशी बघतायत. एक हत्या झाली आहे, त्याच्यावरून जात काढली जाते, आरोपीला खरंच जात असते का? अनेक गोष्टी आहेत, मी त्यांच्यासोबत बोलणार आहे. बाबा, खूप खूप स्वागत आहे आपलं मुलाखतीमध्ये. धन्यवाद. बीडची घटना तुम्ही बघताय, त्या घटनेच्या प्रतिक्रिया कशा उमटतात सगळ्या गावखेड्यात? आता बीडची घटना ही ते दुर्दैवीची, कारण ही घडायला नाही पाहिजे. कुठला काही असला, समाज असो, कोणी काही असो, पण आता जी घडली, कशा पद्धतीने घडली, काय घडली, कसे डावपेच झाले, तर याला काय करायला, त्या घराण्याला राजकीय असो, गाव पातळीवरले गाव याचे असो, की याला समजून घेऊन ते दुःख निर्माण करणं, त्याला प्रतिसाद देणं हे महत्त्वाचं असतं. आणि आता हे जी काही 4-2 शब्द नवीन निघायला लागले, आम्ही बी थोडंफार मोबाईलवर, मी काही एवढं की हे नाही, पण एक समोरच्या मोबाईलवर मी ऐकलं नाही. आता ते मोबाईलवर ऐकलं म्हणून मी तुम्हाला ती चर्चा करतो. किंवा कोणी काय म्हणतं, ब याच्यात वाल्मिकांना जाते, ब कुठं फोनच केला, कुठं कोणी 2 कोटी रुपये मागितले, धमकी दिली. अहो, मला काय माहिती, मोबाईल हे ट्रू कॉल म्हणा, ते काहीतरी म्हणते, त्याच्यावर सगळ्याला ते कॉल रेकॉर्डिंग काढता येते. कॉल कोणाचा आला, मी पण उद्या तुम्हाला समजा माझ्या बटुळे बाबा म्हणून कोणी तुम्हाला पण धमकी देऊ शकतो. हे सगळं शासनाने किंवा गाव पातळीच्या लोकांनी चर्चा करून त्याचं निवारण करायला पाहिजे आणि त्या घराला प्रतिसाद देणं गरजेचं असतो. हे राजकारण चालू केलं की बाबा समाज ह्यो जातीचा की आमका, हे जातीवाद कधीही झालेला नाही बीड जिल्ह्यात. मुंडे साहेबांनी केलेलं नाही, धनुभाऊ करीत नाही, ना पंकजाताई करीत नाही. विषय असा आहे की हे उगच आपल्याला काय म्हणून सापाचं तोंड ठेसलं म्हणजे काय होतं, साप नुसतं शिपूट हलितो तसं यायचं. आता काय झालं, शेपटात जोर राहिला, हे शेपट हलायला लागले आणि गावगाव आपलं कुठंतरी टेट निर्माण करायचं, कुठंतरी समाजात भांडण लावून द्यायचं. अहो, काय मिळणार आहे याच्यामध्ये? समाजाला कोणत्याही कुठला असू द्या, भला उद्या ओबीसी असो, मराठा असो, ह्या लढ्यामध्ये काय मिळणार आहे? आपण साध्या घरी पाहतो की एखादा राजकारणी काय करतो, गावात जर थोडंफार भावकीचं किंवा शेजाऱ्या पाजाऱ्याचं भांडण झालं का, ह्यो म्हणतो तू पोलीस स्टेशनला जाय, त्यो म्हणतो तू बी जा. म्हणजे ह्या दोघांच्या राजकारणाकरता यायची वावर ऐकावं लागते. कोणाची हे भांडणं धरणारायची. पोलीस स्टेशनला गेला म्हणजे फुकाट जातो का? त्याला ते काहीतरी त्याची शासनाची जी फी असते ती भरावंच लागते, सगळे खाणारेच असते. तर ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि गाव पातळीवरची तर सर्वांनी विचार करायला पाहिजे. घराला त्या घराण्याला, देशमुख घराण्याचं आणि मुंडे साहेबाचं आम्ही ऐकून पहिल्यापासून चांगले संबंध आहेत. गोपीनाथराव होते तेव्हापासून संबंधित. आज तर हे लेकरच आहेत. हे ते लेकरू गेलं काय आणि हे लेकरू गेलं काय, शेवट भावासारखे राहिलेले आहेत. धनुभाऊ आणि गेलेला सरपंच हे भावासारखे राहिलेले आहेत. आतापर्यंत देशमुख सरपंचांनी धनुभाऊलाच प्रतिसाद दिलेला आहे. असं हे जे राजकारण आलेलं आहे, ह्या राजकारणाला कुठंतरी आपलं दाबायला पाहिजे. समाजाने याचा विचार करायला पाहिजे. हे जातीवाद, आता ते काल एक बुजगानं पुढे गेलं आणि आमच्या लेकराला आमचं झालं ना, आमच्या लेकराला. अरे लेकराला काय झालं, तू लेकराय करतो का? तू फक्त तो ह्यामुळं चाललंय, हे महाराष्ट्रातलं जे चाललंय हे तुझ्यामुळं चाललंय. हे उगाच कोणी कोणाचे डावपेच काढून घ्यायचे आणि दुसऱ्यावर घालायचे.
जातीव घालायची, जातीवाद करायचा. अरे याच्यापेक्षा इंग्रजाचं राज्य चांगलं होतं. इतकं वाईट राज्य चालत म्हणजे मनोज जरांगे आहे. आणि याचा विचार कर तू. समाजाला धोक्यात आणू नका. माझा असो, तुमचा असो, कोणाचा समाज असो, माणसंच आहेत ना ते. काही रक्त कोणाचं काळं, कोणाचं पांढरं, काही असं निघत आहे का? एकच रक्त आहे. एका रक्ताप्रमाणे राहावा, लाल रक्त म्हणूनच राहावा. आपण भारतात राहतो, भारताचे नागरिक आहेत आणि सर्वच आहेत. अज्ञान जन्मल्या लेकरापासून तो वयस्कार 100 वर्षाच्या वयस्कार बाबापर्यंत हे भारताचे नागरिक आहेत. याच्यामुळं ह्या जे मी असो, उद्या जो कोणी बोलणारा असो, याच्या गाव पातळीवर आणि समाजाने ह्या गोष्टीचं डोक्यात घेऊ नये. समाजाने आपल्या गाव पातळीवर काय चाललं नाही याचा विचार करणं महत्वाचं आहे. गाव पातळीवर संबंध आपले चांगले आहेत, चांगलेच राहा. उगाच कोणीतरी यायचं, कोणीतरी कोणाला काहीतरी सांगायचं. महे लेकरं येतं, तुझं आमकं झालं, महे लेकरं तशी व्हायला लागले ना, आमच्या लेकराला हे व्हायला लागले. कोणाच्या लेकराला कोणी काही केलेलं नाही. आज 2 वर्ष झालं समजा हे झालं सुरू. इथून मागे पिढ्याने पिढ्या घराला घर लावून लोक राहिलेत ना, राहिले नाही का? 40 वर्ष मोठ्या साहेबांनी 50 वर्ष राजकारण कळतं तेव्हापासून राजकारण केलं बीड जिल्ह्यामध्ये. तर त्यावेळेस काही समाज एकच समाज होता का तिथे? ओबीसी सगळा समाज होता ना, सगळ्या समाजाला धरून राहिले ना. म्हणजे हे समाधानी महत्वाचं आहे. माझं ऐकणं किंवा ते कोण सांगतो त्याचं ऐकणं हे महत्वाचं नाही. तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाच्या नागरिकांनी समजून घेणं कोणत्या जातीचा आहे, तो म्हातारा असो, मागासवर्गीय असो, अगर कुठल्या समाजाचा असो, SC STचा, पण हे सगळे एक आहेत. लाल रक्ताचेच माणसं आहेत, काळ्या रक्ताचे कोणी नाही आहेत. आणि हे काळं रक्त उगाच कोणी कालाकिता करू नये. समाजाने विचाराने राहावा. आणि हे आरोप प्रत्यारोप हे राजकारण, अरे तुमच्या राजकारणाकरता समाजाला बळी देऊ नका. तुम्हाला राजकारण तुमचे घर भरण्याकरता तुम्ही समाजाला का बळी देता? भरले तुमचे भरपूर घरं भरलेत, आता समाधान घ्या आणि त्या समाधानावरच वागा. एवढीच माझी विनंती आहे समाजाला, सगळ्या समाजाला एवढीच विनंती. कारण कसं असतं, तात्पुरतं बोलून जातं माणूस. माणसाचं जुन्या मन आहे की बाबा हे शब्द हे शास्त्र आहे. मारलं एक प्रॉपर्टी मारली ती बुजून जाती, पण शब्द आयुष्यभर जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत बुजत नसतो. तसं हे शब्दाने काही नसू नका. गाव पातळीवर फार तज्ज्ञ लोक आहेत, चांगल्या पद्धतीने राहतात, गोडी गोविंदांनी राहतात. ही घटना घडली त्याच्यानंतर पहिल्या दिवशी जेव्हा किडनॅप केल्यानंतर त्यांची हत्या झाली संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी सगळे हळहळ व्यक्त करत होते की खूप वाईट घडलंय, ज्यांनी केलं त्याला शिक्षा झाली पाहिजे, पोलीस स्टेशन पर्यंत प्रकरण गेलं. पण दुसऱ्या दिवशी जरांगे तिथे गेले संध्याकाळी. तोपर्यंत संतोष देशमुख यांची जात कुणी काढली नव्हती. जरांगे तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितले की माझ्या जातीचं लेकरू मेलंय, काही जातीतले लोक मस्तीत आलेत. आणि मग तिथून मग सगळे मराठा आमदार तिकडे जायला सुरुवात झाली. त्या घटनेमुळं 2 टोकाचं राजकारण सुरू झालं असं वाटतं. 100% झालं ना. माझं लेकरू माझ्या जातीचं म्हणायची काय गरज आहे? समाजाचं सगळे आहे. तो सरपंच होता का नाही? शेवट सगळ्या समाजाने सगळ्या गावातल्या प्रतिसाद दिला म्हणूनच सरपंच झालेला आहे ना. असं काही एका समाजावर सरपंच झालता का? तो सगळ्याला धरूनच सरपंच झालता ना. मग सगळ्या गावाचं लेकरू होतो ना ते. खेड्याचं असो किंवा एखाद्या सिटीतला असो, पण सगळ्याचा एक नेता होता, सर्व समाजाचा नेता होता. आणि सर्व समाजाने सहकार करून तो सरपंच केलेला आहे. मग त्याला किडनॅप केलं. किडनॅप केलं कोणी याची चौकशी व्हावा हे मान्य ना. त्याची चौकशी व्हावा. जी घटना ज्यांनी घडली कोणी असू दे, ती घटना नक्की अंमलात आणावं. शासनाने त्याची दखल घ्यावा. उद्या कुठल्या गोष्टी असतात, एक झाली दुसरी होऊ नये. उद्या ते येत आपण बी येत, असं काही नाही. तेच झालं म्हणून सगळ्या समाजाने सगळ्याला गोडी गोविंदाने राहून सगळ्यांनी एकूणाला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी सोडून द्यावा. कारण हे सरपंच राहिला माणूस म्हणजे एक सगळ्या समाजाचा नागरिक होता. तो सगळ्या समाजानेच विचार करून त्या गोष्टीवर हे करावं. त्या घराला प्रतिसाद द्यावा, त्या घराला दुःखातून निवारावं, त्याला एकूण हे करून एकुबेनी आपल्याला नाही आज लेकरं आहेत, बारकाले बाया माणसं आहे, मंडळी आहे, याला जे दुःखातून सावरायचं हे बाजूला राहिलं. आणि माझं लेकरू गेलं आणि माझ्या अमकं झालं यांनी तमकं केलं. अरे तू तिथं जाय, त्याला समजून घे, काय कायद्याने असं ते होईल त्याची दखल 100% घ्यावा. माझं स्वतःचं मत आहे.
कोणी असू दे आरोपी, त्या आरोपीला सरकारने दखल घेऊन त्याला अगदी काळजीपूर्वक त्याचा शोध लावा. माझी एवढीच विनंती आहे सर्व समाजाला, आणि सर्व समाजाने गोडी गोविंदांनी ह्या दुःखाला प्रतिसाद द्यावा आणि दुःख निवारा, एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. तिथं दरांगेंच्या नंतर संदीप क्षीरसागर गेले. त्यांनी दरांगेने काय कोणाचं नाव घेऊन टीका नाही केली, फक्त काही लोक म्हणाले, ते काही जातीवादी लोक असं म्हणाले. पण संदीप क्षीरसागरांनी मग वाल्मिक अण्णाचं नाव घेतलं, धनंजय मुंडेचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. परत मग नंतर मग आमदारांची राग लागली. याच्यात वाल्मिक अण्णाचं नाव असेल किंवा या सगळ्या आरोप प्रत्यारोप धनंजय मुंडेंना यात परत आणण्यात आलं, तर हे नावांची एंट्री याच्यात कशामुळे झाली? नाही, नावाची म्हणजे हे राजकारण झालं ना. याच्यात पुरेपूर राजकारण. 100% यायची पोळी भाजी न करता लाकडा दुसऱ्याचे जाळायचं काम चालू केले. मला काय म्हणायचं, सरकार काय बुद्धू नाहीये, कायदा आहे, आंबेडकरनी कायदा लिहून ठेवलेला आहे, त्या कायद्यानुसार चौकशी निश्चित हो. मग ते उद्या वाल्मिक अण्णा असो किंवा उद्या तो कोणता तो काय म्हणला तो असो, कोणीतरी असो, त्याचं ते कायदेशीर म्हणे हो. पण उगाच उगाच आपली तोंडाची बाब गमायची, कोणाला तरी वाईट म्हणायचं, हे आपलं कर्तव्य नाही. आपल्या भारतात तरी हे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सांगितलेलं नाही की बा तुम्ही काहीतरी करा, तुमच्या संसाराकरता लोकांचे घर जाळा. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्योतिबा महात्मा फुले यांनी हे सांगितलेलं. सर्व समाजाला धरून आलेले आणि भारत स्वतंत्र केला म्हणजे एक सगळ्या समाजाच्या हिशोबाने केलेला आहे. आज तुम्हाला सांगतो, यातले मुस्लिम समाज येतो, आज भारतात राहतो, ते स्वतः ते मुस्लिम समाज काय म्हणतो, आम्ही भारताचे नागरिक आहे. आणि मुस्लिम समाजापेक्षा आपला इतर समाज काय उपयोगीचा झाला, तेच चांगले म्हणावं लागते बिचारी. ते भारताला मानते आणि तुम्ही भारतात भांडण लावता. पुन्हा म्हणता नाही आम्ही हे आमके आम्ही फलं नाही. कालपासून काही ठिकाणावर मागणी अशी व्हायला लागली किंवा सोशल मीडियावर यायला लागलीत की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना याचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत मंत्रिपद देऊ नाही. ही चूक आहे. मला काय म्हणायचं, ह्या घटनेचा मंत्रिपदाचा काही संबंध नाही. जर ही समजा जर समजा जातीवादाचा प्रश्न असता तर मला वाटतं 1,60,000 काहीतरी धनुभाऊला लीड आहे. ही कोणाची लीड आहे? मराठा समाजाचीच आहे. असं काही नाही की तो ओबीसी समाजाचा इतका होता. निम्मा समाज असताना एवढी लीड मिळेल. आणि एक समाज कुठल्या समाजाला एका मतदान होऊ शकत नसतं. सगळ्या समाजांनी प्रतिसाद दिलेला आहे. प्रतिसाद देऊनच एवढी लीड मिळालेली. काही उद्गाराने जरी काही सांगितलं त्याचा काही उपयोग आहे का? नाही. आणि तो उपयोग नाही झाला म्हणून नाही तोंडाने रेटायचं, म्हणजे यांनी रेटायचं. आता ते मीडियावर बोलू नये त्या गोष्टी, जे बोलता येतं तेच व्यवस्थित बोल. नाही रेटायला म्हणून हावर बोलावतो, काय तू बोलावता रे तू? ह्या गोष्टी करू नये. समजून घ्यावा. तुला एक समाज सगळ्याला धरून चाललेला आहे. कुठला समाजाने समाज तोडलेला नाही. चलच तेवढ्यापुरतं लोकांनी दिला, त्याला प्रतिसाद दिला. त्याला वाटत होतं चला समाजाचं काहीतरी होतंय म्हणून प्रतिसाद दिला. पण समाजाने साथ दिला म्हणून तुम्ही समाजाचाच पुन्हा वाद लावू नका आणि समाजाचं वाटोळं करू नका. मला 10 लोकांनी साथ दिली, हे 4 लोक माझ्यापाशी येऊन बसले म्हणून मी उगाच यायचंच काहीतरी करायचं. हे धर्म आपला नाहीये. आपण एक चांगले भारताचे सुशिक्षित, आपल्या भारतामध्ये देव धर्माचा एकदम म्हणजे यातला धार्मिक कार्यात भारताचा मोठा हिस्सा आहे आपल्या याच्या महाराष्ट्राचा नंबर 1चा. दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावे केले, भानगडी केले, पण युद्ध कोणाकरता केलं? सगळ्या समाजाकरता केलं. आणि हे जे घडत होतं तर हे घडू नये. लोकांच्या आया बहिणीची जी लुटमार होत होती तर ही लुटमार थांबाव म्हणून स्वतःचा बळी घातला, स्वतःच्या मुलाचा बळी गेला, अख्खा घराणा द्यायचा कायामध्ये गेला, समाजाच्या युद्धामध्ये गेला. समाजाला सगळ्या धरून चालला. त्याने तेव्हा जात कोणती निळली का किंवा जात निवडली नाही. म्हणून आज त्याला पांडुरंगाच्या ठिकाणी पूजा होती तशी शिवाजी महाराजांची पूजा सगळा ओबीसी समाज करतोय. गोपीनाथ मुंडे समाज कधी तोडला नाही.
तरी तुम्हाला सांगतो कुठला समाज असला तरी आज मी प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात फिरतोय तर तुम्हाला सांगतो कुठेही मुंडे साहेबाचा फोटो आहे आणि कुठल्या समाजाचा माणूस पहिली अगरबत्ती मुंडे साहेबाला लावतो आणि विलासराव देशमुखला लावतो. कारण मराठवाड्यातले हे दोनच नेते होते, समाजाला सगळ्या धरून चालणारे, समाजाचं भलं करणारे. आता हे पोट भरून नेते झाले तर हे सगळे जे आहेत ना हे पोट भरून नाही, पोट भरलं का लगेच तुमच्यावर लढायचं का याच्यावर लढायचं. अरे समाज आहे, समाज प्रतिसाद नेहमी देत नसतो. भगवंताकडे पण नाही आहे. भगवान तो काय करतो, आपल्याला 50 वर्ष जगायचं असलं तर 40 वर्ष सुखाचे देतो पण 20 वर्ष दुःखाचे असते. कारण हे 20 वर्ष दुःखाचे कशामुळं की दुःख पण तुमच्या वाट्याला आलं पाहिजे. सगळे सुख तुमच्याच वाट्याला द्यायचं आणि दुःख त्या भगवंतांनी द्यायचं कोणाच्या वाट्याला. तसं तुम्ही जरा विचार करा. आपण याचे महाराष्ट्राचे नागरिक आहेत, भारताचे, आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या देवदेवता इतके म्हणजे नंबर 1ला महाराष्ट्र आहे. आपल्या धार्मिक कार्यात नंबर 1ला महाराष्ट्र आहे. तर ह्या गोष्टीचा विचार करा एवढीच माझी विनंती आहे. समाजाला कुठला समाज असो तेट निर्माण करू नये. त्या देशमुख घराण्याला, त्याच्या लेकरा बाळाला मी पण जाणार आहे 1-2 दिवसात मी पण जाणार आहे. माझी ऊसाची लागवड चालू आहे. मी एक सामान्य शेतकरी, पण त्या घराण्याला भेटण्याकरता आणि मला स्वतः मी क्लिप ऐकल्यानंतर माझ्या स्वतःच्या डोळ्याला पण पाणी आलं. तरुण पोरे असं घडू नये, महाराष्ट्रात कुठंच घडू नये. असू द्या विरोध असू द्या दुश्मनी असू द्या पण ह्या गोष्टी घडू नये. सगळ्यांनी समजून घ्यावं. आज तरुण पोरे आहे जो त्याचे लेकरं बाळ आहे, घर आहे, ह्या घराला सावरण्याचे राजकीय लोकांनी पण थोडंसं लक्षात घ्यावं आणि गावकऱ्यांनी सर्व समाजांनी त्या दुःखाला निवारायचं काम करावं. माझी एवढीच कळकळीची विनंती. तर हे होते बटुळे बाबांची प्रतिक्रिया. तुम्ही बीडच्या घटनेवर ऐकली. काय त्याच्यानंतर रिॲक्शन्स येत आहेत त्याच्यावर त्यांचं मत काय आहे, गावातली लोक त्या घटनेवर विचार काय करतायत, त्यांची प्रतिक्रिया त्यांनी कळवली. तुमची मतं सुद्धा कमेंटमध्ये लिहा. या प्रकरणाला जे जातीय वळण दिलं जात आहे ते खरंच योग्य आहे का, त्याने या कुटुंबाला न्याय मिळणार आहे का, कोण चूक कोण बरोबर, तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक जरूर करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.